सत्यवान अंधजयन फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आहे रविवार आणि आज आहेत आमच्या घरातील मायका देवीच्या सुवासनी। तर त्या सुवासनीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ज्येष्ठ महिना चालू झाला की सगळीकडे लगबग होते ती धुन सारवण करण्याची आणि देवीच्या सुवासनी घालण्याची। तर ज्येष्ठ महिन्यामध्ये सर्वांच्याच घरी मायका देवीच्या सुवासनी असतात, त्याप्रमाणे आमच्या पण घरी आज मायका देवीच्या सुवासनी आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, आम्ही कशा सुवासनी केल्या आहेत आणि तुमच्या घरी कशा करतात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर सुवासनी असल्यामुळे सकाळी लवकरच पोळ्याचा स्वयंपाक झालेला होता, त्यामुळे इथं रास मांडलेली आहे। म्हणजे जो आपण स्वयंपाक बनवतो तो इथं ठेवायचा असतो देवापुढे, त्याला रास म्हणतात। तर काही ठिकाणी असे 5 ढीग करतात, तर आमच्या इकडे एकच ढीग करतात आमच्या घरी। तर आमच्या आत्या रास मांडत आहेत। तसेच देवीला जो नैवेद्य आपण गावात जे मंदिर आहे तिथे नेणार आहोत, त्या नैवेद्याचं ताट देखील त्या भरत आहेत, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये। आणि इथं हे ताट देखील भरलेलं आहे। मायका देवी सोबतच आमच्या गावातील गावदेवीच्या देखील सुवासनी होत्या, तर त्याचं हे ताट होतं। आणि ही जी रास आहे ती मायका देवीची सुवासनीची रास आहे। काही ठिकाणी 5 असतात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, तर आमच्या इथं एकच असा पोळ्यांचा ढीग लावलेला आहे व त्यावर एकच दिवा लावला जातो। तो दिवा असा अखंड प्रज्वलित ठेवायचा असतो आपल्याला सुवासनीचा कार्यक्रम होईपर्यंत। तर हा कणकेच्या पिठापासून दिवा केला जातो, पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेलच। तर अशा प्रमाणे ही रास लावलेला आहे। आणि जे पुढे जे परातीत जे ताट आहे ते आपल्याला गावात मंदिरात न्यायचं नैवेद्याचं ताट आहे, सोबतच हे नारळ देखील आहेत आणि वेत आणि काचोळी पण आहे। आणि आमच्या इकडे दुधाच्या पौर्णिमेला चिंचणीला जाण्याची प्रथा आहे, तर तिथला तो देवाचा प्रसाद आहे मेवा चिरमुरे, तर ते देखील इथं ठेवले आहेत। आणि ते आता सुवासनी झाल्यावर नंतर मग आपण देव बोळवले की घरामध्ये खाऊ शकतो। तर अशा प्रमाणे आपली रास मांडून झालेली आहे आणि हाच नैवेद्य आपण गावातल्या मायका देवीच्या मंदिरात दाखवण्यासाठी जाणार आहोत। तर या महिन्यात सुवासनीला खूपच महत्त्व आहे। प्रत्येकाच्या घरोघरी देवीच्या सुवासनी मोठ्या प्रमाणात केल्या जातात। सगळ्या बायकांना सगळीकडे हळदी कुंकाचं निमंत्रण दिलेलं असतं। आठवडा आधी काही बायका एकमेकींना गावाकडे सांगून ठेवतात सुवासनीचं निमंत्रण, त्याला आपण हळदी कुंकू म्हणतो। माई बाईला वाजायला मागवा तू म्हणून राहून काय जातो मावळ्यावर राहून काय जातो म्हणून राहून काय अशा करड्याला लाडीला वाट बघायला लावून काय अशा करड्याला लाडीला वाट बघायला लावून काय माई ग बाईला जायला टेम्पो भरून गेला एक टेम्पो भरून गेला एक टेम्पो भरून गेला एक उभारतीला बापल्याक
जया वाजव की. हाय करा नमस्कार करा. सुप्रे हाय कर आप सेल्फी काढू तिला रचनाच येत क्या गुंडी बनी गई.